नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेत अखेर पार्थसमोर काव्याचं अफेअरचं प्रकरण आलंच बरं का. तर ते कसं चला जाणून घेऊया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तर इथे आता रम्याला आहे ना, जो काही काव्याचा जुना बॉयफ्रेंड होता म्हणजे जीवा, त्याचा फोटो मनीषाकडून मिळाला असतो आणि ती म्हणते आता याचाच फायदा घेऊन मी पार्थ आणि काव्याला वेगळं करणार. आता घरामध्ये संध्याकाळी रम्या सगळ्यांना खूप जळजळात आवाज देते. सगळेजण हॉलमध्ये येतात. मालिनीमध्ये काय गं रम्या, काय झालं, कशाला तू एवढ्या सर्वांना आवाज देते. तर रम्यामध्ये काही नाही गं मामी, मी आज ना तुझी जी फेवरेट मैत्रीण आहे ना मनीषा, तिला भेटून आली आहे. तर मालिनी म्हणते ते कशासाठी. आता मालिनीला खूप मोठा धक्का बसतो. तर विक्रम म्हणतो तू कशाला तिथे गेली होती. तर लगेच रम्या म्हणते सर्व सांगणारे मामा, फक्त 2 मिनटं. काव्य आलेलेच नसते. तर रम्या म्हणते मी काव्याची वाट बघते. तेवढ्यात पार्थ आणि काव्य ही जिना उतरत खाली येतात. ते म्हणते या. लगेच काव्य रम्याला म्हणते आता हे काय नवीन आहे, सर्वांना कशाला बोलवलं आहे तू. तर लगेच रम्या काव्याला म्हणते अगं तुझंच काहीतरी गुड न्यूज द्यायची आहे म्हणून मी इथे सर्वांना बोलवलं आहे. तर काव्य म्हणते माझी कसली गुड न्यूज द्यायची आहे. तर विक्रम म्हणतो काय गुड न्यूज. हो, ती म्हणते गुड न्यूज द्यायची नाही आणि असं म्हणतात. ती म्हणते मला तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे, तो व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या पायाखालची जमीन हलेल. पार्थ म्हणतो बाद झालं तर हे नाटकं, मला कसलाही व्हिडिओ वगैरे बघायचा नाही, मला माझे काम आहे. तर लगेच आता इथे रम्या म्हणते थांब पार्थ, तू जर हा व्हिडिओ बघितला ना तर तू ज्या मुलीवरती एवढं मनापासून प्रेम करतो ना, तर तुझं प्रेम क्षणात उतरून जाईल. तर लगेच पार्थ म्हणतो असं काय केलं आहे काव्याने. ती म्हणते दाखवतो. असं म्हणून ती आता लगेच CD प्लेअर लावते. नंदिनी म्हणते CD प्लेअर लावण्याच्या आधी ना तू एकदा विचार कर, कारण तुझ्या एका निर्णयामुळे कोणाचं तरी आयुष्य बरबाद होणार आहे आणि माझ्या बहिणीवरती पूर्ण विश्वास आहे. तर आता जेव्हा CD प्लेअर लागतो तेव्हा अचानक काव्याचा तिथे व्हिडिओ आलेला असतो, जीवा आणि काव्याचा. आणि ती म्हणते हा व्हिडिओ जीवाबरोबरचा आहे, तुम्हाला माहिती का. काव्याच्या कानाखाली वाजवतो. नंदिनी सुद्धा तिच्या कानाखाली वाजवते, कारण कोणाचाही या गोष्टीवरती विश्वास बसत नसतो. पार्थ म्हणतो अगं तुला कळतंय का, एक चांगल्या मैत्रिणीवरती तू कसला आरोप करते. रम्या म्हणते मला सर्व काही माहिती आहे आणि खरं खोटं करायचं असेल तर ह्या मामींची जी मैत्रीण आहे ना मनीषा, तिला आत्ताच्या आत्ता इथं बोलवा आणि सगळं उघडं होईल. असं म्हणल्यावरती आता विक्रम, मालिनी आणि ते काव्याला खूप मोठं टेन्शन येतं. पण मालिनी आणि विक्रम ठामपणे काव्याच्या पाठीमागं उभं राहिल्यामुळे काव्याचं सत्य ते पार्थ आणि नंदिनी समोर येऊन देणार नाही. पुढील भागामध्ये आता नवीन कोणता प्लॅन रम्या करणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.